माझ्या माऊलीचा जर चमत्कार बघायचा असेल तर आळंदीला तरी यावंच लागेल. झाडांच्या उंबऱ्यातून सुद्धा रामकृष्ण हरी नावाचा गजर ऐकायला येईल. नमस्कार मित्रांनो, मी राम आणि मी मुंबई आणि माझी ब्लॉगिंग दोन्ही पण सोडून आळंदीमध्ये 12 तास काम करतोय. आणि आज नाईट ड्युटी असल्यामुळे चला म्हणलं माऊलीच्या दर्शनाला जाऊन येऊ. पण आल्याच्या नंतर मित्रांनो असे काही अनुभव आले आणि असं काही विचार आलाय मनात, ते सांगतो मी समोर. सर्वप्रथम आम्ही माऊलीचे दर्शन वगैरे करून घेतले आणि नंतर निघालो मग बाहेर, कारण माळ वगैरे घ्यायची होती आणि एक गंध पण घ्यायचा होता लावायला. दर्शन वगैरे केल्याच्या नंतर पण मित्रांनो आम्हाला रात्रीच महादेवांचे दर्शन झालेले, म्हणून चला म्हणलं महादेवांच्या दर्शनाला तरी जाऊ. सिद्धेश्वराचे दर्शन वगैरे करून बाहेर आलो. आणि मित्रांनो फायनली विषय असा आहे की आता आज मी जाणार आहे मुंबईला परत आणि ब्लॉगिंग डबल स्टार्ट करणार आहे मित्रांनो आता. आणि बघू काय होतंय पुढं, आणि माऊली जे विचार देतील तेच साध्य करू आपण आता. आणि जे काय होईल ते देवाच्या मर्जीनंच होईल मित्रांनो आता. आणि फेल जरी व्हायचं म्हणलं तरी स्वतःच्या विषयात हो. सर्वप्रथम आलो बाहेर, माळ वगैरे घातली आणि चला म्हणलं आज जाऊ मुंबईला. त्याच्यामुळं नाईटवाल्याला सांगितलं की येणार नाही म्हणून, आणि रिझाईन वगैरे दिलं मी ऑनलाईन पाठवून त्याला. आणि मग माझ्या भावाच्या हाताने माळ घातली आणि मित्रांनो आज जाणार आहे नाईटला मी मुंबईला. बघू आता मुंबईचा अनुभव काय काय घडते काय काय नाही. आणि काही एक्सपिरियन्स नाही अजून सध्या, काही सेटअप नाही केलेलं मुंबईचं, आणि डायरेक्ट निघलं आहे मित्रांनो आज मी. भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, रामकृष्ण हरी.